तर चला आज आपल्याला पाहिजे आहे त्रिकोणमिती ह्या चॅप्टर मधील सूत्र, जे की सर्व विद्यार्थ्यांना खूप अवघड जातात. आज आपल्याला इथे पाठांतर करायचं नाही आहे, तर हे समजून घ्यायचे. सर्व सूत्र आपल्याला समजून घ्यायचे, जे की कधीच आपले विसरले नाही पाहिजे. आपल्याला माहिती आहे कोणते सूत्र असतात: साइन थिटा, कॉस थिटा, टॅन, कॉसेक, सेक आणि कॉट. इथे 0 अंश, 30 अंश, 45 अंश, 60 आणि 90. ते काहीच करायचं नाही आपल्याला. सारणी बघून घ्या. आता सारणीमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, 0च्या ठिकाणी 0. आता 0च्या नंतर 1 येतो म्हणून इथे 1, 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4. पहिली स्टेप काय करायचं, आपल्याला 0 ते 4 पर्यंत नंबर द्यायचे. दिले आपण 0, 1, 2, 3 आणि 4. आता काय करायचंय, आपण जे 0 ते 4 पर्यंत नंबर दिलेत त्याच्या छेदामध्ये 4 लिहायचे. 0 छेद 4, 1 छेद 4, 2 छेद 4, 3 छेद 4 आणि 4 छेद 4. दुसऱ्या स्टेप मध्ये काय केलं, आपण प्रत्येक छेदामध्ये 4 लिहिलाय. आता तिसरी स्टेप, जेवढे 0/4, 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4 आहेत त्याला आपल्याला वर्गमुळात टाकायचे. जसे की वर्गमुळात 0/4, वर्गमुळात 1/4, वर्गमुळात 2/4, वर्गमुळात 3/4 आणि वर्गमुळात 4/4. किती 3 स्टेप करायच्या. पहिल्या ह्याच्यात 0 ते 4 पर्यंत नंबर लिहायचे, दुसऱ्या ह्याच्यात छेदामध्ये 4 लिहायचे आणि तिसऱ्या ह्याच्यात सर्व वर्गमुळात टाकायचे. खूप सिंपल आहे. एवढं समजलं आपल्याला. तर आता एवढ्यावरून आपण पूर्ण सूत्र लिहू शकतो, तयार करू शकतो. पाठ करायची गरज नाही. तर चला समजून घेऊया. आता काय करायचं आपल्याला, वर्गमुळात 2. इथे आपण लिहिले कोणतीही वर्गमुळात संख्या असेल अंश आणि छेद तर ते आपण सेपरेट लिहू शकतो. जसे की इथे आपण 2/3 घेतलंय, बरोबर. वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. आता सेम आपल्याला हेच करायचंय. पहिल्या ह्याच्यात काय आहे आपला वर्गमुळात 0/4. त्याला कसं लिहू शकतो आपण, वर्गमुळात 0 छेद वर्गमुळात 4. आता 0 कुठे जरी असेल तर त्याची व्हॅल्यू काय निघते, 0च निघते. म्हणून 0 छेद आणि 4 काय आहे, कितीचा वर्ग आहे 4, तर 4 2चा वर्ग आहे. म्हणून छेदात काय 2. आता आपल्याला माहिती आहे अंशामध्ये 0 असेल आणि छेदात कोणती जरी संख्या असेल तर उत्तर काय येत असते, 0 येत असते. म्हणजे याचं फायनल उत्तर काय असेल, 0. मग आपला साइन थिटा काय असेल, 0 अंशाला 0 असेल. आता नेक्स्ट काय आहे आपला 30 अंश वर्गमुळात 1/4. तर ह्याला कसं लिहू शकतो आपण, वर्गमुळात 1 छेद वर्गमुळात 4. सेपरेट करून घेतला आपण. आता 1 चा वर्ग आडे आपल्या सर्वात 1 चा वर्ग 1च असतो. मग 1 चा वर्ग 1 असतो तर बाहेर निघाल्यास काय येते 1 आणि 4 कितीचा वर्ग आहे, 4 2चा वर्ग आहे. तर बाहेर आल्यास किती, 4 चे वर्गमूळ 2. 1/2. तर दुसऱ्या कप्प्यात काय असेल, 1/2. सेम नेक्स्ट काय आहे, वर्गमुळात 2/4 बरोबरला बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 4. सेपरेट केला आपण, बरोबर. आता वर्गमुळात 2 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का, नाही. आपल्याला माहिती आहे 2 वर्ग संख्या नाही आहे तर ती वर्गमुळातच राहील. वर्गमुळात 2, 4 माहिती आहे कशाचा वर्ग आहे, 2चा. तर 4 चे वर्गमूळ 2. काय मिळालं आपल्याला, वर्गमुळात 2/2. इथे काय लिहिणार आपण, वर्गमुळात 2/2. नंतर काय आहे, वर्गमुळात 3/4 बरोबर वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 4. बरोबरला बरोबर. आपल्याला माहिती आहे
तीन वर्गसंख्या नाही आहे तर तीन वर्गमुळातच राहील. वर्गमुळात 3 छेद 4 वर्गसंख्या आणि 4 माहिती आहे 2चा वर्ग आहे तर बाहेर आल्यास काय तिथे काय व्हॅल्यू मिळेल आपल्याला वर्गमुळात 3 छेद 2. वर्गमुळात 3 छेद 2. आणि आता शेवटचं वर्गमुळात 4 छेद 4 आहे. आपल्याला माहिती आहे वर्गमुळात 4 छेद 4 असेल. वर्गमुळात 4 छेद 4 याला कसं लिहू शकतो वर्गमुळात 4 छेद वर्गमुळात 4. 4 कितीचा वर्ग आहे 2चा तर इथे 2 येतील इथे पण 2 येतील. इथे काटाकाटी होईल बे एक बे तर उत्तर काय 1 येईल. तर शेवटी इथे उत्तर काय पाहिजे आपलं 1 पाहिजे. साइन थिटा त्या पूर्ण किमती काढलेल्या आहेत आपण. कशा काढल्या समजल्या आपल्याला 0 1/2 वर्गमुळात 2/2 वर्गमुळात 3/2 आणि 1. कोणाला काही अडचण नाही आहे क्लिअर आहे सर्व. आता इथे साइन थिटा काढलाय आपण. साइन थिटावरून आता आपल्याला इथे पूर्ण चार्ट काढता येईल. बाकी काहीच करायची गरज नाही. आता एवढा तर आपण करून काढला. आता पूर्ण साइन थिटावरून आपल्याला पूर्ण चार्ट भरायचा आहे. तो कसा भरायचा आहे साइन थिटा. आता साइन थिटाच्या अपोजिट काय असतो कॉस थिटा असतो. अपोजिट म्हणजे इथे 1 आहे तो 1 कुठे लिहायचा आपल्याला पहिल्या ठिकाणी. हा कुठे लिहायचा आहे दुसऱ्या ठिकाणी. हा तिसऱ्या ठिकाणी म्हणजे एकाखाली एकच येईल. 1/2 चौथ्या आणि इथे कारण की साइन थिटाच्या अपोजिट कॉस थिटा असतो म्हणून उलट करायचंय फक्त. इथे काय करायची ही लाईन उलटी. 1 लिहिला हा ह्याच्यात घ्यायचा आहे वर्गमुळात 3/2 वर्गमुळात 2/2 एकाखाली एकच असेल 1/2 इथे असेल. आता इथे किती आहे 0 तर इथे काय असेल 0 असेल. समजलं आपल्याला. साइन थिटाच्या आपण किमती काढलेल्या आहेत तर कॉस थिटाच्या साइन थिटाच्या विरुद्ध लिहायच्यात. म्हणजेच इथे 0 1 2 3 4 पर्यंत आहे तर इथे काय करायचं हा 1 उचलून इथे हा खाली हा इथे आणि हा तिकडे. काय केलं आपण अदला बदली केली. आता नेक्स्ट साइन थिटा आणि कॉस थिटाच्या किमती काढल्यात आपण. आता इथे टॅन थिटा. आता टॅन थिटा काढण्यासाठी हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. काय आहे टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. खूप सिंपल आहे. साइन थिटा अंशात आणि कॉस थिटा छेदात. तर काढूयात आपण. बघा साइन थिटा अंशात कॉस थिटा छेदात तर काय असेल 0/1. आता आपल्याला माहिती आहे अंशामध्ये 0 असेल तर छेदात कोणती जरी संख्या असेल तर उत्तर काय आलं पाहिजे आपलं 0. इथे काय असेल 0 म्हणजेच टॅन थिटा काय असेल आपला 0 असेल. आता इथे अंशामध्ये साइन थिटा 1/2 आणि कॉस थिटा वर्गमुळात 3/2 आहे. तर इथे घेऊया अंशामध्ये 1/2 आणि छेदामध्ये वर्गमुळात 3/2. आता इथे भागाकार आहे तर भागाकार अंश आणि छेद 10 संख्या असतील आणि भागाकार असेल तर आपल्याला त्याला गुणाकारात कन्वर्ट करणं लागते. तर गुणाकारात जेव्हा आपण लिहितो तेव्हा छेदातील संख्या 2 वरी जातात आणि वर्गमुळातील खाली येतात. कसे येतात अंशातील 1/2 आहे तसा 1/2 गुणवले हा 2 वरी जाईल आणि वर्गमुळातील खाली. हा बेसिक नियम आहे गुणाकार भागाकाराचा. तिथे काय होईल गुणाकार असल्यामुळे हे दोन कटून जातील. राहील काय अंशात 1 आणि छेदात वर्गमुळात 3. तर नंबर 2 मध्ये काय असेल 1/वर्गमुळात 3. 1/वर्गमुळात 3. नंतर काय आहे साइन थिटाची किंमत वर्गमुळात 2/2 आणि कॉस थिटाची वर्गमुळात 2/2. म्हणजे दोन्हीच्या किमती सारख्या आहेत. आपल्याला माहिती आहे भागाकारामध्ये सारख्या संख्या असतील तर त्याचा भागाकार किती असतो 1 असतो. मग इथे उत्तर काय असेल 1 असेल. कसेल बघूया वर्गमुळात 2/2 भागिले वर्गमुळात 2/2. एक तर हे सारखे असल्यामुळे इथेच कटून जातील बरोबर 1. आता नंतर वर्गमुळात 3/2 आणि कॉसची 1/2 बघूया काय आहे वर्गमुळात 3/2 छेद 1/2 बरोबरला बरोबर. वर्गमुळात 3/2
भागाकार असल्यामुळे ते गुणाकाराचं साईन घेतलंय आणि हा 2 वरी जाईल आणि 1 कुठे खाली काय 2/1. इथे बघा अंशातील आणि छेदातील 2 कटून राहतील काय वर्गमुळात 3/1. वर्गमुळात 3/1 तर इथे काय असतील वर्गमुळात 3/1. परंतु आपल्याला माहित आहे प्रत्येक संख्येच्या छेदात काय नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे 1 आपण लिहित असतो पण नाही, तर इथे हा 1 कट केला तरी चालेल. काय राहील वर्गमुळात 3. आणि आता शेवटी बघा 1/0 अंशामध्ये साईनचा 1 आणि कॉसचा 0. परंतु आता इथे छेदामध्ये कधी 0 नसतो. जर कधी छेदामध्ये 0 असेल तर ती गणिती संख्या नसेल, त्याला आपण गणिती भाषेत काय म्हणतो इन्फायनाइट. ही इथे अंशामध्ये कोणतीही संख्या असेल आणि छेदात 0 असेल तर ती संख्या अनंत असेल, इन्फायनाइट असेल, मोजता येणारी नसेल. तर इथे काय असेल मग अनंत इन्फायनाइट. हे साइन द्यायचं इन्फायनाइट साइन. ठीक आहे. साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा मिळालेत आपल्याला. चला आपण साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटाच्या किमती काढलेल्या आहेत. तर आता काय करायचं आपल्याला कॉसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटाच्या किमती काढायच्या. खूप सिंपल आहे, रट्टा मारायचा नाही आपल्याला. आता इथे समजून घ्या, हा साइन थिटा आहे ना, साइन थिटा कसा असतो माहिती, साइन थिटा मध्ये 0 आहे तर साइन थिटाची संख्या काय करायची, अंश आणि छेद चेंज करायचे. आपल्याला फक्त काय करायचं चेंज करायचे. इथे माहिती आहे आता 0च आहे, 0च्या छेदात काय नसतो म्हणजे काय असतो 1 आहे. तर काय करायचं आपल्याला इथे अंश छेदात आणि छेद अंशात घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल इथे तयार, हा 1 वरी गेला आणि 0 खाली आला, 1/0. परंतु आपल्याला हे माहिती आहे छेदामध्ये 0 असेल तर काय असते ती संख्या इन्फायनाइट असते. म्हणून आपण इथे 0/1 न लिहिता काय लिहिणार इन्फायनाइट. समजलं. छेदामध्ये 0 असेल तर इन्फायनाइट हे साइन घ्यायचे आपल्याला. साइन थिटा 0 आहे, त्याच्या छेदात काय नाही म्हणजे 1, तर काय करायचं 1 वरती आणि 0 खालती. आता 0 खाली आलाय तर काय असेल तिथे इन्फायनाइट. आता दुसरं बघा इथे काय आहे 1/2. साइन थिटा किती आहे इथे 1/2, तर काय होईल 2 वरती आणि 1 खाली 2/1. आता 2/1 लिहितो का आपण, 1 असतो पण तो लिहित नसतो, म्हणजे काय राहील इथे 2. ठीक आहे, 2/1 असेल परंतु 1 लिहायची गरज आहे का नाही, छेदामध्ये 1 लिहायची गरज नसते म्हणून इथे 2. आता काय आहे वर्गमुळात 2/2. वर्गमुळात 2/2. हा छेद वरती जाईल आणि अंश खाली येईल. 2/वर्गमुळात 2 इथे काय येईल 2/वर्गमुळात 2. आता इथे वर्गमुळात 3/2 आहे, वर्गमुळात 3/2 तर काय होईल 2 वरती आणि वर्गमुळात 3 खाली, 2/वर्गमुळात 3. 2/वर्गमुळात 3 आणि इथे किती आहे 1 आहे. 1च्या छेदात काय नाही म्हणजे 1च असतो, हा वरी गेला तरी 1/1च होईल म्हणून यांचं उत्तर 1च येईल. ठीक आहे, 1 असल्यामुळे उत्तर 1च येईल. कॉसेक थिटा समजलं आपल्याला. काय केलं साइन थिटा चे सर्व अंश आणि छेद आपण चेंज केले, अंशातील छेदात आणि छेदातील अंशात. सेम आता इथे कॉसचा असेल, कॉसचं कसं करायचं इथे बघा, कॉस थिटा आणि सेक थिटा, हा कॉस थिटा आणि सेक थिटा. कॉस थिटाचा अंश छेदात टाकायचा आणि छेद अंशात टाकायचा. ठीक आहे, तर इथे किती आहे कॉस थिटाचा 1 आहे, तर आपल्याला माहिती आहे 1 छेदात काय नाही म्हणजे 1 असतो, हा 1 वरती गेला, हा 1 खाली आला तरी 1/1च होईल. आणि 1/1 कोणत्याही सारख्या संख्येचा भागाकार किती असतो 1च असतो, म्हणून इथे सेक थिटा पण काय असेल 1च असेल. आता कॉस थिटा किती आहे वर्गमुळात 3/2. इथे काय होईल 2 वरी जाईल आणि वर्गमुळात 3 खाली येईल, 2 वरी वर्गमुळात 3 खाली.
इथे कॉस थिटा किती, वर्गमुळात 2/2 आहे, तर इथे 2 कुठे जाईल, वरी, आणि वर्गमुळात 2 खाली. इथे कॉस थिटा 1/2 आहे, तर 2 वरी आणि 1 खाली, 2/1. परंतु छेदात 1 लिहितो का आपण, नाही लिहित, म्हणून फक्त 2. आणि इथे कॉस थिटा 0 आहे, बघा हे पाहितलंय आपण, 0/1. आता 0/1 आहे, हा 1 वरती जाईल, 0 खाली येईल. आता 0 खाली आलाय, तर 0 खाली आला तर ती संख्या कोणती असते, इन्फायनाइट. अंशामध्ये कोणती संख्या असू द्या, छेदामध्ये 0 असेल तर ती संख्या कोणती असते, इन्फायनाइट किंवा अनंत. तर इथे काय येईल मग, 0 असल्यामुळे इथे इन्फायनाइट येईल. आणि आता लास्ट स्टेप, टॅन चा संबंध कशाशी असतो, कॉट सी. टॅन मधील अंश आणि छेद काय करायचे आपल्याला, आता चेंज करायचे. टॅन 0 आहे, 0 त्याच्या छेदात काय नाही म्हणजे 1 असतो, बरोबर. आता ह्याच्या अंश छेद चेंज केले, 1 वरी आणि 0 खाली, 1 वरती आणि 0 खाली, तर काय असेल, छेदात 0 आलाय म्हणजे इन्फायनाइट. तिथे काय असेल, इन्फायनाइट किंवा न मोजता येणाऱ्या संख्या, गणितात नसतात अशा संख्या इन्फायनाइट असतात. आता टॅन किती आहे, 1/√3. तर काय करायचंय, वर्गमुळात 3 अंश आहे आणि 1 छेद आहे, वर्गमूळ 1 अंश आणि वर्गमुळात 3 छेद आहे, तर वर्गमुळात 3 वरती जाईल आणि 1 खाली येईल. परंतु 1 आपण लिहित असतो का, नाही, लिहायची गरज नाही, या वर्गमुळात 3 राहील. आता इथे टॅन थिटा 1च आहे, तर त्याच्या छेदात काय नाही म्हणजे काय असतो, 1. अपोजिट जरी केला 1/1, बरोबर, 1च आहे, म्हणून इथे 1च असेल. इथे वर्गमुळात 3 आहे, वर्गमुळात 3, छेदात काय नाही म्हणजे किती आहे, 1 आहे, मग हा 1 वरती जाईल आणि वर्गमुळात 3 खाली येते. इथे काय असेल, 1/√3. टॅन थिटा किती आहे, इन्फायनाइट आहे, तर इन्फायनाइट छेद 1 आहे, तर काय होईल, 1/इन्फायनाइट. आता 1/इन्फायनाइट कोणत्या संख्येच्या छेदात इन्फायनाइट बी असेल ना, तर उत्तर काय असते, 0 असेल. काय असेल, उत्तर 0 असेल, म्हणून इथे उत्तर 0. सर्व चार्ट आपण व्यवस्थित पाहितला आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलंय आपण, आधी 0 1 2 3 4 घेतले, छेदामध्ये 4 4 4 4 लिहिले आणि ते वर्गमुळात टाकले. त्यानुसार काय केलं आपण, साइन थिटाच्या किमती काढल्या, साइन थिटाची किंमत काढली, तर साइन थिटाची किंमत आणि साइन थिटा आणि कॉस थिटा मध्ये काय संबंध असतो, साइन थिटा 0 पासून इथे 1 पर्यंत जाणार आणि कॉस थिटा त्याच्या अपोजिट यायचे. पहिल्या ह्याच्यात 1 वर्गमुळात 3/2, वर्गमुळात 2/√2, 1/2 आणि हा 0. काय केलं आपण, साइन थिटा चा शेवटचा बॉक्स पहिल्या ह्याच्यात आणि पहिला शेवटच्या ह्याच्यात, उलट लिहायचे फक्त आपल्या इथे. नंतर टॅन थिटा कसा काढला आपण, टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा, टॅन थिटा मिळाला. आता हे 3 काढले आपण, त्याच्यानंतरच्या स्टेप तर खूप सिंपल आहे. काय करायचं आहे आपल्याला, साइन आणि कॉस मध्ये काय संबंध असतो, साइनचा अंश आणि छेद आपल्याला खाली वर करायचे. तसंच कॉस आणि सेक, कॉसचे अंश आणि छेद खाली, अंश खाली आणि छेद वरती करायचा आहे. आणि राहिलं टॅन, तर टॅनचा संबंध कशाशी असतो, कॉटशी असतो, म्हणजे टॅनचे काय करायचे, अंश आणि छेद खाली वर करायचे. आता हा चार्ट आपण एकदा डबल काढून बघा, स्टेप बाय स्टेप जा, कधीच आता आपला हा लक्षातून जाणार नाही. थोडासा सराव करा, 1-2 वेळेस काढा, म्हणजे पाठ करायची गरज नाही आता. आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच आता नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध होतील.